पहिला बॉल गोलंदाजी मार्क वरती प्रतीकला आपण पाहतोय डावखुऱ्या हाताचा एक उत्कृष्ट दोन्ही बाजूला यष्टांच्या दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची कसब असणारा आणि लेदर बॉल क्रिकेटचा दांडगा अनुभव असणारा खेळाडू गोलंदाजी मार्क वरती सामन्याला सुरुवात. लेट्स प्ले. पहिला बॉल पहिला चेंडू पहिल्याच बॉलवरती आक्रमण डाऊन द ग्राउंड. आकर्षक अद्भुत स्ट्रोक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट. षटकार. पहिल्याच बॉलमध्ये षटकार ठोकला. सचिन या नावातच सारं काही आहे. अगदी या फटक्याची झलक जी काही आपण पाहिली या खेळाडूची एंट्री झाली. ग्रेट फटका आला थेट बाउंड्री लाईनची घेतली आहे चेंडूने भेट. यावेळेचा बॉल इथे मात्र सरप्राईज पॅकेज राहिला. बॅकअप द लाईन टाकला. उसळी घेणारा आणि आतमध्ये येणारा शरीराचा वेध घेणारा हा चेंडू इथे पाहायला मिळतो आहे. प्रतीकडे ही ब्रह्मास्त्र आहे. तो हेच सांगण्याचा प्रयत्न करतो. एक्झॅक्टली अभिजी गोलतकर सर यांना आपण स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये तर शिवरामजी वैती सर यांना आपण बॉलिंग एंड पंचाच्या भूमिकेमध्ये पाहतोय. यावेळेला आतमध्ये आणला. पुन्हा एकदा एक बॉल पुढ्यात टाकला. जो बाहेर निघणारा राहिला त्याच्यावरती मोठा फटका आलाय. तदनंतर कमबॅक चांगलं राहिलं प्रतीकचे. दोन्ही चेंडू आतमध्ये येणारे आणि एक कमी गतीचे पाहायला मिळालेत. ही रणनीतीबद्ध कामकाज तुम्हाला करावंच लागणार आहे. सातत्याने चांगली गोलंदाजी तो करतोय. चेंडूला वळवण्यामध्ये तो यशस्वी राहिला. पहिल्या बॉलवरती मोठा स्ट्रोक आला. तदनंतर चांगली गोलंदाजी. यावेळेला बाहेर काढण्याचा प्रयत्न जो दिशाहीन राहिलाय गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. आमचे तिसरे ऑफिशियल म्हणून कामकाज करतात आज स्वप्नील शिंदे. खरं तर या नावाला जास्तीची पसंती त्यावेळेला मिळाली ज्या वेळेला लाल्या हे नाव त्याच्या नावापुढे आलं. पुढचा बॉल लोअर फुलटोच होता. ऑन साइडला टर्न केला. सुरेश आहे त्या ठिकाणी. त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 4. हा येतोय सचिनच्या बॅटमधून ब्रँडेड स्ट्रोक. चौकार. ओमकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता. त्याच्याकडून चुकी झाली आहे. चौकार येत आहे. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र 11 वरती पाहायला मिळाली आहे. 11 ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर उसळी घेणारा. इथे गोलंदाजाला दंडित होईल. 5 चेंडू जिथे तुम्हाला एका गोलंदाजाला हाताळायचं आहे. षटक नाही आहे. पंचम आहे आणि या 5 चेंडू मध्ये जर का तुम्ही काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न कराल व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न कराल तर ती बाब अंगलट येऊ शकते. यष्टीरक्षक एक्झॅक्टली तेच सांगतोय. ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत होता. राऊंड द विकेटने आला. तिथे चौकार आला. तिथून आपण पाहिलं तर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. अवांतर चेंडू आलेले पाहायला मिळालेत. यष्टीरक्षकाचा कानमंत्र फार महत्वाचा राहणार आहे. शरीर भेदक मारा इथे पाहायला मिळाला. घोषांकित क्षेत्र रन्स मिळाले. पहिला पंचम इथे संपलंय. पहिल्या पंचमच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 13 विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना दाबे मोहन घावरी टीमला आपण पाहतोय. पहिल्या पंचमच्या नंतर धाव फलकावरती आहेत त्या 13-0. 13 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्या. चला नेक्स्ट मॅच हे आपण इन्व्हाइट करतो आहोत. आवळण देवळे आणि त्याच वेळेला वाळणे आणि तापोळा दोन्ही टीमचे कॅप्टन चला उपस्थित झाला असेल तर आवर्जून आपली उपस्थिती नोंदवा. खरं तर पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष फार ज्यांच्या खांद्यावरती आहे आणि तथा एक उत्कृष्ट क्रिकेटर खांबिल चोरगे गावचे अरुणजी कदम सर यांनी आणलेली ही संकल्पना आज आपण अंमलात आलेली पाहायला मिळते आहे. कारण 2 गावांना एकत्रित आणलं. KSK मध्ये सर्वाधिक गावं खेळतात आणि त्या कारणास्तव सगळ्यांना एका स्पर्धेमध्ये आणणं ही बाब सोपी नाही आहे. परंतु एका स्पर्धेमध्ये 32 गावं आज खेळत आहेत. ही बाब फार महत्वाची आहे. गोलंदाजीमध्ये फेरबदल. शुभमला इन्व्हाइट करण्यात आलं. दुसरं पंचम आणि दुसऱ्या पंचम मध्ये शुभमला आपण इन्व्हाइट केलेलं पाहत आहोत. स्ट्राईक एंडवरती प्रथमच संजयला पाहायला मिळेल. पहिला बॉल उजव्या यशीच्या फार दुरून जाणारा हा चेंडू इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. अवांतर धाव्याने सुरुवात झाली आहे या पंचमची. एक्स्ट्राने सुरुवात होत असताना पाहायला मिळते आहे. कुशाग्र बुद्धिमत्ता आणि कावेबाजपणा हा सचिनच्या खेळाचा एक पार्ट राहिलाय. तो संयमाने बॅटिंग करतो. कावेबाजपणा त्याचा पाहायला मिळतो. संयमाने रन्स गोळा करतो. हाफ ट्रॅकर होता. बॅटची लिडिंग एज घेतली. पाठीमागे चालला घोषांकित क्षेत्राकडे. इथूनही रन्स मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 ऑन द बोर्ड. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. खरं तर सुरुवात ज्या रीतीची व्हायला हवी होती ती इथे झालेली पाहायला मिळाली.
आणि खऱ्या अर्थानं संयमाची बाब फार महत्वाची राहील. रन्स मिळतात. पावसाळ्यात रबर बॉल क्रिकेट आहे. पाऊस थांबलाय. थोडीशी दडी मारली आहे पावसाने आज आणि त्याकरिता बॉल साईड होणार आहे. तुम्हाला थांबून खेळावं लागेल याची चर्चा दोन्ही बॅटर करत असतील. बॅटवरती बॉल घेणं गरजेचं राहील कारण रब्बरचा बॉल वरती जर जब्बर फटका आला तर तो जास्तीचा ट्रॅव्हल करतो. चला सामन्याला सुरुवात करा. जास्तीचा वेळ व्यतीत करू नका. विशेष आभारी राहू आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ते खऱ्या अर्थानं कळमगाव कळमकर या संघाचे ज्यांनी चेंडू आपल्याला पुरवलेले आहेत त्याने आवर्जून सांगितलं जेवढे चेंडू लागतील तेवढे दिले जाणार आहेत. त्याकरिताही त्यांच्याकडून विशेष करून आम्ही आभारी राहू. पहिला सामना अपेक्षेनुसार होऊ शकला नाही. जी मॅच ज्या प्रकारची व्हायला हवी होती असं भासलं होतं तितका त्या तुल्यबळ सामना होऊ शकला नाही. परंतु तदनंतर दुसऱ्या सामन्याची सुरुवात चांगली झाली आहे. राज पवार यांना देखील आपण पाहत आहे. हा फ्रॅकर बॉल आहे समोर उडवला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. हा खेळाडू जर जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये थांबला ना तर पावसाने जरूर दडी मारली आहे. इथे धावांचा पाऊस पाडू शकतो. त्याचे बाहू पहा. अगदी तो मैदानाच्या बाहेर चेंडूला लांब लचक धाडण्यामध्ये यशस्वी राहिलाय. संजयच्या बॅटमधून षटकार आला. संघाची धावसंख्या 21. 21 ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावरती आहेत. घावरे गावचा सुपरस्टार. पुन्हा एकदा हा फ्रॅकर. पुन्हा एकदा इथे चेंडूला ऑन साइडला धाडला. खुड टप्पा आणि चेंडूने केल्या आकाशाशी गप्पा. येतो एकदमदा षटकार. लगातारचे 2 चेंडू आणि 2 षटकार. या गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला होता मी की तुम्ही शॉर्ट पिच बॉल टाकू शकत नाही. खेळपट्टी ड्राय आहे, सुकी आहे. तुम्हाला फ्लोअर लाईनचे बॉल हाताळायचे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही हे चेंडू टाकाल तर फलंदाज थँक्स लॉट म्हणणार आहे. पहा हा बॉल स्लॉट मध्ये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सेकंड प्लॉट मध्ये 3 बॉल वरती आल्या. 3 उत्तुंग षटकार. 3 चेंडू 3 षटकार आलेले पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या फ्लाय होते. 33 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर या मैदानावरती एक मोठा विक्रम नोंदवला गेलाय. 6 बॉल 6 षटकार पाहायला मिळालेत. हा प्रकार बॉल ऑन साइडला फ्लॅट पॅरलल. चौथा. 4 बॉल वरती 4 उत्तुंग षटकार आलेत. एकंदरीत पहिला चेंडू वरती एक सिंगल आणि तदनंतर बलच्या पुढच्या 4 बॉल वरती 4 षटकार. अद्याप या स्पर्धेतलं सर्वाधिक स्वस्त षटक जे पाहायला मिळालं. तब्बल आपण पाहिलं तर 26 धावा आल्यात. 5 बॉलचं पंचम आहे. षटक नव्हे पंचमची मॅच आहे आणि त्यामध्येही 26 धावा खर्च केल्या बहादराने. संघाची धावसंख्या तब्बल 39 धावा धावफलकावरती आहेत. 39 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. 2 पंचम संपले. 2 पंचमचा खेळ बाकी आहे. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आपण इन्व्हाइट करतोय आवळण देवळी आणि त्याच वेळेला वाळणे आणि तापोळा. चला 4ही गावातील दोन्ही संघांना विनंती आहे की आपण त्वरित उपस्थित व्हा. टॉस करण्यात येईल लगेचच. सुरेशला इन्व्हाइट करण्यात आला. गोलंदाजी मार्क मध्ये त्याला आपण पाहत आहोत. खोलवर टप्प्याची आणि कमी उसळीचे चेंडू हाताळण्यामध्ये या खेळाडूकडे पाहिलं जातं. आपल्या उंचीनुसार तो चेंडू नेहमी हाताळतो. पहिला बॉल खोलात पाहायला मिळाला होता. इथे मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न. एक सिंगल आली आहे. एकेरी धाव येत असताना 40 धावा धावफलकावरती. धावांवरती लगाम लगावा लागणार आहे सुरेशला कारण त्याला धावा थांबवणं फार गरजेचं आहे. जो ग्राफ उंचावत चाललाय ना, जो आलेख उंचावत चाललाय त्याला थांबवणं गरजेचं राहील. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. गॅप मोठा होणार नाहीये. इथे धावांचा टोठा. रन्स पुनश्च प्राप्त होतील त्या 2. दुहेरी धावा अर्जित करण्यात आल्या. रनिंग बिटवीन विकेट देखील चांगली आहे. मोठ्या फटक्यांवरती डील करायचे नाही तर सिंगल डबललाही तितकंसं प्राधान्य देणं गरजेचं राहणार आहे आणि त्याच्याकडेच कल पाहायला मिळालाय. किती बी समोर येऊ द्यात त्यांना एकटा बस हेच सांगण्याची भूमिका या खेळाडूची पाहायला मिळाली आहे. कारण पहा जिथे आपण 2 गाव आणि 1 संघ बांधलाय. हा संघ तितकासा स्ट्रॉंग पाहायला मिळतोय. हे केवळ कागदोपत्री नाही तर मैदानाच्या आतमध्ये तितकेसे स्ट्रॉंग आहेत. कारण मला वाटतं कुडुळे आणि कोटरोश या संघात कागदोपत्री स्ट्रॉंग वाटतोय परंतु दाबे मोहन आणि गावरी संघ तितकासा मैदानामध्ये स्ट्रॉंग आहे. या 2 आघाडीच्या बॅटरला पाहिल्यानंतर
यावेळेला थेट यस्टांचा वेध स्लोअर वन फर्स्ट बॉल थेट यस्टांचा वेध घेतलाय. फर्निचर डिस्ट्रॉय खेळाडू क्रमांक पहिला सचिन बाद. सचिन चव्हाण बाद झाला. अक्षय चव्हाण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. खरं तर दाबे मोहनचा खेळाडू बाद झाल्यानंतर दाबे मोहनचाच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येणार आहे. याही खेळाडूच्या नावावरती मोठा विक्रम राहिलाय. सचिन चव्हाण बाद झाला. त्यांनी याच मैदानावरती 6 बॉल 6 षटकार ठोकले होते. याही खेळाडूने या मैदानावरती 6 चेंडू 6 षटकार ठोकलेले आहेत. परंतु त्या विक्रमाची पुनरावृत्ती इथे करून दाखवावी लागेल. रन्स गोळा करावा लागणार आहेत. पुढचा चेंडू यावेळेला लॉर फुलटोज आहे. फटका फासलाय. कॅच होऊ शकतो का? क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. सचिनने एक चांगला झेल टिपला. पहिल्या बॉल वरती फलंदाज अक्षय आला आणि अक्षय चव्हाण गेला देखील. या षटकामध्ये कम खर्चाने जादा चर्चा राहिली. 3 धावांचं हे पंचम राहिलं. 2 विकेट मिळवल्या ते सुरेश सकपाळने आणि या मॅच मध्ये कलाटणी मिळवून दिली आहे. चला शेवटचा पंचम येईल. टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इन्व्हाइट करतोय. आवळण डेवळे आणि वाळणे तापोळा. नेक्स्ट मॅच टॉस साठी या पंचम मध्ये केवळ 3 धावांचं पंचम राहिलं. आपण नेक्स्ट मॅचच्या टॉस कडे वळणार आहोत. 3 पंचम संपले. शेवटचा पंचम येणं बाकी आहे. आवळण देवळी आणि वाळणे तापोळा धाव फलकावरती धावा त्या सध्या परिस्थितीमध्ये 42 42 ऑन दी बोर्ड. केवळ 3 धावांचं षटक. काय गोलंदाजी केली आहे सुरेशने या मॅच मध्ये. विराज येतोय गोलंदाजी मार्क वरती. आनंद विकेटने. पहिला बॉल लॉर फुलटोस. हातोडाच फिरवलाय जणू काय संजयने. डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 5 बॉल फेस केले त्या बाददाराने आणि 5 चेंडूवरती 5 षटकार ठोकल्यात. अनोखा विक्रम या स्पर्धेतला नोंदवला जातो का हे पाहणं फार गरजेचं राहील. 6व्या बॉलवरती 6वा षटकार येतो का? मागील 4 बॉलवरती 4 षटकार. या 5व्या बॉलवरती 5वा षटकार ठोकलाय आणि आणखीन एक विक्रमाची नोंद केली जाते काय पाहणं गरजेचं. संजय साठीचा हा बॉल. फटका फसतोय. चेंडू हवेमध्ये. सुरेशचा कॉल आहे. तो चेंडू पर्यंत पोहोचतोय आणि इथे कॅच ड्रॉप. जीवदानही वरदानच साबित होत आहेत. नसीब भी हमेशा ही बहादुरों का साथ देता है आणि या बहादराचं साथ दिली या संघाने. कॅचने संघाचं धाव फलकावरती धावा आहेत त्या अर्धशतक कंप्लीट. 50 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. 20 बॉलची मॅच आहे आणि त्यामध्ये 50 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. धाव फलकावरती धावा आता ओसांडून वाहू लागल्यात. पुढचा चेंडू याही वेळेला स्लॉट मध्ये पाहायला मिळतोय. खडे खडे खेळलाय. अगदी स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. षटकार. सहा षटकार आले संजयच्या बॅट मधून. 39 धावसंख्येवरती तो नॉट आउट खेळतोय. 8 चेंडू त्याने फेस केलेले आहेत. संघाची धावसंख्या 56 धावा धाव फलकावरती आहेत. 39 रन्स नॉट आउट. विस्फोटक बॅटिंग. अनस्टॉपेबल संजय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. 2 बॉल तर अजूनही बाकी आहेत आणि 2 बॉल मध्ये 2 षटकार जर यदा कदाचित आले तर अर्धशतक इथे पाहायला मिळू शकतं पहिलं. पुढचा बॉल. पॅच लिडिंग एज घोषांकित क्षेत्र. रन्स मिळतील केवळ 1. डी झोन. एकंदरीत एकेरीच्या मदतीने 57 धावा धाव फलकावरती आहेत. एक बाब मला निदर्शनास ही आली ना की सुरेशने टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्याने घेतला. कारण सचिन चव्हाण नेहमी टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करतो. तुम्ही कधीही त्याला पहा त्याने टॉस जिंकला तर त्याने बॅटिंगच केली आहे. आज त्याला बॅटिंग दिली. हाफ ट्रॅकर बॉल. शेवट गोल केलाय. षटकार येतोय. 45 धावा नॉट आउट राहिलाय संजयने. जिथे मात्र 45 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. संघाची धावसंख्या तब्बल 63 धावा धाव फलकावरती आणि 64 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालं. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतो. आवळण देवळी आणि वाळणे तापोळा. नेक्स्ट मॅचचा टॉस नाणेफेकीचा कौल आपण करतो आहोत. बॅटिंग करणारा संघ डगआउट्स तुम्हाला मैदानाच्या बाहेर नाही
तर जिथे जिम आहे तिथूनच मैदानाच्या आतूनच बॅटिंगला यायचं आहे. डगआउट तुम्हाला इतर नाही आहेत. वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा. या प्रेझेंटेशन बॉक्स वळूयात आणि जिथे करण्यात येईल नाणेफेकीचा कौल. द व्हॉइस ऑफ केएसके या आपण शैलेश जाधव सर यांचा आवाज ऐकूयात. थँक्यू सो मच जयेश सर यांना आपण आतापर्यंत ऐकलं. विशेष करून आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतो टीम वाळणे तापोळा या टीमला आम्ही कॉल देतोय. आपण लगेचच टॉससाठी या. आवळण देवळी संघ आपण टॉससाठी या आणि हा टॉस करण्यासाठी आम्ही इन्व्हाइट करतोय केएसके क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे विद्यमान कार्याध्यक्ष निलेश कदम यांना आम्ही या ठिकाणी इन्व्हाइट करतो. या निलेश सर आपल्या माध्यमातून आपण करणार आहोत हा टॉस. चला टीम वाळवे तापोळा हा कॉल आपल्यासाठी आहे. तेजस भोसले अँड कंपनी आणि राज पवार आणि कंपनी प्लीज या. संपूर्ण टीम तापोळा वाळवे या अगोदरच आपल्याला आम्ही कॉल दिलाय. आपण फार वेळ घेताय. तेजस थोडस स्पीडअपने राजही आपल्या समोर ते जॉईन होईल आणि महत्वाचा हा टॉस आपल्याला पाहायला मिळेल. चर्चा होईल. राज आवळण देवळी संघाला रिप्रेझेंट करत असताना आपल्या समेत जॉईन झालाय. तेजस थोडस स्पीडअप नाही या. तेजस मित्रांनो नोंद घ्या. आपण असोसिएशनची टुर्नामेंट खेळतोय. आपण एक गाव 11चं क्रिकेट नाही खेळत आहे. याकडे लक्ष द्या. आपण एक आपल्या 2 गावांना रिप्रेझेंट करतो याची नोंद घ्या. यस चर्चा होते. कॉल कोण देणार आहे? यस देवळी टीम आणि आवळण टीम कॉल देते. स्विंग द कॉइन हेड असा कॉल आहे आणि हेड हा कॉल आलाय. राजकडे जाऊया. राज केएसके महाबळेश्वर चॅम्पियन ट्रॉफी खेळतोय. पहिली मॅच काय भावना आहेत आणि टॉस जिंकलायस? खूप अतिशय चांगली स्पर्धा आहे. 2 गाव एकत्र येऊन खेळायचं आहे आणि खूप मजा येईल टुर्नामेंट खेळायला. आणि आम्ही अगोदर फलंदाजी करू. टीमचं युनिट बनलंय का चांगलं? दोन्ही टीम गावामध्ये 2 गावांमध्ये हे कॉलिंग होतंय. कशी संकल्पना आहे? सातत्याने आपण दरवर्षी स्पर्धा खेळत असतो. लास्ट टाइम देखील मला वाटतं तुम्ही प्राइज मध्ये गेला होता. यावेळी काय वेगळी संकल्पना आहे का? समोर वाळणे टीम आहे. हो नक्कीच. ही दरवर्षीप्रमाणे एक स्पर्धा असते त्यामुळे चांगलं आयोजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दरवर्षी अशा स्पर्धा होत राहतील आणि काहीतरी वेगळं पाहायला मिळेल आणि यातून काहीतरी शिकतील. ऑल द बेस्ट राज. थँक्यू. या बाजूला जाऊया. तेजस यांच्याकडे वळूया. वाळणे तापोळा असं कॉलिंग तुम्ही घेतलंय. तापोळा टीम आणि वाळणे टीम एकत्र संकल्पना आम्हाला पाहायला मिळाली. मात्र यावेळी क्षेत्ररक्षण करायचं. किती धावांवर रोखाल? आम्हाला पण क्षेत्ररक्षणच पाहिजे होतं. टॉस जिंकला तरी आम्हाला पण तेच पाहिजे होतं. ते आम्हाला मिळालेलं आहे. एकंदरीत ही स्पर्धेकडे कशा पद्धतीने पाहतोय? 2 गाव एक आणि केएसके महाबळेश्वर चॅम्पियन ट्रॉफी संपूर्ण आयोजन कमिटी. आयोजन तर खूप छान असतं दरवर्षी. या वर्षी पण काहीतरी नवीन करायला भेटेल त्यांना आणि त्यांनी पुढच्या वर्षी अजून नवीन काहीतरी करावं. बस. ऑल द बेस्ट तुम्हाला या स्पर्धेसाठी. थँक्यू सो मच. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळालं आवळण आणि देवळी टीम विन द टॉस अँड सिलेक्टेड टू बॅट फर्स्ट. थँक्यू. ओ टू कॉम बॉक्स. सिंगल मिळते दुहेरीचा प्रयत्न इथे करण्यात येतोय. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट केल्यात. बॉल गहाळ झाला की 4 धावा पळून पळण्याची मुभा तुम्हाला आहे. 3 धावा इथे आपण पाहतोय पळून पूर्ण करण्यात आलेल्या पाहायला मिळाल्या. संघाची धावसंख्या जिथे जाऊन पोहोचते 3 धावा धावफलकावरती आहेत. प्रथमेश आणि त्याच्या साथीला मंगेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. संजय सकपाळ पहिले षटक हातात असताना पाहायला मिळतोय. 45 धावा नॉट आउट त्याच्या बॅटमधून आलेल्या पाहायला मिळाल्यात. हात तुम्ही जर का वरती केले तर 4 धावा लगेचच डिसाइड होणार आहेत. ही बाब आवर्जून आम्ही तुमच्यापर्यंत नोंदवतो कारण या मैदानाचा हा नेहमीच निर्णय राहिलाय, नियम आहे. शिवराजी वैती सर यांच्या माध्यमातून हा चौकार घोषित करण्यात आलेला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 4 धावा धावफलकावरती आहेत. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 4 ऑन दी बोर्ड. संजय पुढचा बॉल खोलातला. यावेळेला मोठा प्रहार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आकाशाला गवसणी घालणारा हा षटकार. षटकार येतोय लांबलचक. संघाची धावसंख्या जिथे मात्र झपाट्याने पुढे 10 धावा धावफलकावरती आहेत.
क्षेत्ररक्षकांचा हलगर्जीपणाही अंगलाट येऊ शकतो, कारण एक धाव ही कुठे ना कुठेतरी चर्चेचा विषय बनू शकते. पुढचा बॉल यावेळेला स्लोअर वन पाहायला मिळाला. डबल माइंडेड राहिला, हलक्या हाताने चिप केला, सिंगल मिळते, डबल साठी पलटल्यात. सेकंड रन देखील कंप्लीट करण्याचा प्रयत्न आणि वेगाने प्रथमेशने 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. 12 धावा धावफलकावरती आहेत. 63 धावा धावफलकावरती बनल्यात आणि जिथे टार्गेट सेट झालंय ते 64 धावसंख्येचा पाठलाग करत असताना हा अटॅक करावाच तुम्हाला लागणार. अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स असं म्हणत असताना मोठी फटकेबाजी तुम्हाला करावी लागेल. खरं तर आयोजकांचं विशेष करून कौतुक करायला हवं. सचिनजी, ज्या पद्धतीने हे स्पर्धेचं आयोजन तुम्ही केलेलं आहे, परंतु सर्वाधिक महत्वाची बाब घोड्याची मागणी करण्यात आली. चला, ज्यांनी तयारी केली आहे त्यांनी कामद्याला लागा. सुरेशचं मी लक्ष वेधेन आवर्जून. पुढचा बॉल खोलातला, याही वेळेला डाऊन द ग्राउंड, वाडीस लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आणखीन एक षटकार. एक धाव किती महत्वाची होती पहा. ज्या वेळेला चौकार आला तिथून स्ट्राईक मिळाली प्रथमेशला आणि त्याने या मॅचला कलाटणी आणून दिली आहे. तिथून पुढे 14 धावा येत असताना पाहायला मिळाल्या, त्यामध्ये 2 इन्क्लुडिंग षटकार पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या वेगाने पुढे. 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 64चा चालू असणारा पाठलाग. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला दुसरा सामना दाबे मोहन गावरी आणि त्याचे विपक्ष सोनाट NKCC आहेर या संघांदरम्यानची मॅच पाहायला मिळते. अजूनही विजयासाठी 46ची आवश्यकता आहे. 15 बॉलचा खेळ शेष. प्रत्येक पंच मातायला जाणार आहे. 4 पंचमची मॅच आहे आणि ज्यामध्ये 20 चेंडूमध्ये तुम्हाला या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 15.33च्या आस्किंग रन रेटने तुम्हाला या धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. चला, लाल्या क्रिकेट बरोबर त्याचा मॅक्स ही चांगला आहे. येणारे चेंडू शेष राहिलेत. 15-15 मध्ये 46ची गरज. गोलंदाजीमध्ये फेरबदल. तुषारला इन्व्हाइट करण्यात आलं. 4 गोलंदाज हे 2 गावांमधले असायला हवेत, याच्याकडे लक्ष वेधूयात. आघाडीचे 2 बॅटर हे 2 विविध गावांमधले असतील. तिसरा बॅटर तेजस भोसले हा आउट झालेल्याच गावातला मैदानाच्या आतमध्ये जाईल, याच्याकडे लक्ष वेधूयात. 4 पंचमची मॅच आहे. 5 बॉलचं षटक तुम्ही म्हणू शकता. मैदानाच्या आतमध्ये दुसरं पंचम हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती तुषारला इन्व्हाइट करण्यात आलंय. ताबीमोहन गावचा हा खेळाडू गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू कमी गतीचा स्लोअर वन पाहायला मिळाला. चेंडूने वळण घेतलं. फलंदाजाने जिथे मात्र मोठा फटका खेळण्याचा मोह त्याला आवरला आला नाही. शरभेदक मारा पाहायला मिळतो. मंगेशने एक सिंगल गर्जित करण्यात आली. एकेरीच्या मदतीने धावफलकावरती 19. 45ची आवश्यकता आहे. 14 बॉलचा खेळ शेष. 14 चेंडू आणि 45 धावसंख्येची गरज. धावा बंटात बनवणारा हवा होणार होत आहे रे. आधी केलेची पाहिजे. केल्याने होत आहे रे. आधी केलेची पाहिजे. यावेळेचा फटका फसलाय. कॅच बनेल का पाहणं गरजेचं नाही. एलिव्हेशन चांगलं प्राप्त झालंय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हॅमर टू द एक्स्ट्रा कव्हर. एक्स्ट्रा पॉवर जनरेट केली या स्ट्रोक मध्ये आणि ठोकला हा षटकार. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक पाहायला मिळतोय. छातीच्या उंचीचा बॉल जर का तुम्ही अशा धाटणीचा स्ट्रोक खेळता तर तुमच्या मनगटामधली ही ताकद आणि नजाकत पाहायला मिळाली आहे. संघाची धावसंख्या षटकाराच्या मदतीने 25 वरती जाऊन पोहोचली आहे. विजयासाठी 39ची गरज. 13 बॉलचा खेळ शेष. सामना बनेल. मॅच बनू शकते. क्रिकेटचा हा खेळ क्षणाक्षणाला पारड जड करतोय. बॅटिंग करणाऱ्या संघाचा प्रथमेश जदवर मैदानाच्या आतमध्ये आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर. बॅटचा टोला लागला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फ्लॅट पॅरलल लगातारचे 2 चेंडू 2 षटकार. आपल्या टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम करतोच. पहा, या खेळाडूने तेच सांगण्याचा प्रयत्न केलाय, कारण ज्या ज्या वेळेला त्याला स्ट्राईक मिळाली, इंटेन्शन क्लिअर आहेत, फटके मोठेच खेळायचे आहेत आणि त्या फटक्यांसाठी तो जाणला जातो आणि आपल्या रिपिटेशनला शुभा देणारा खेळ मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश साकारतोय. 33ची आवश्यकता राहिली आहे. 12 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. या पंचम मधले हे पुढचे 2 चेंडू फार महत्वाचे आणि निर्णायक राहतील. 33ची गरज. क्रिकेटचा खेळ पहा, कधी कुठे कधी जाईल हे सांगण्याचा नेम नाही.
आणि म्हणून आपण नेहमी म्हणतो ना, बाकीतही केवळ स्वप्नरंजक असतात, आनंद देतात, उत्साह वाढवतात, या पलीकडे काही नाही. यावेळेला आणखीन एक येतोय की काय, चेंडू हवेमध्ये संजयच्या मस्तकावरती दस्तक देणारा 3 बॉलवरती आले ते 3 उत्तुंग षटकार. लगा तो 6. बॅट वरती बॉल जसा आला ना की त्याची मोहरच उमटवले षटकाराची. संघाची धावसंख्या आता पुन्हा वेगाने पुढे सरकते. 37 ऑन दी बोर्ड. 27 ची आवश्यकता. 11 बॉलचा केशेष, 11 चेंडू आणि 27 धावा. आता तूच काहीतरी कर भावा असं संघ म्हणत असेल. प्रथमे ज्या रीतीने बॅटिंग करतोय, संजय पेक्षाही घणाघाती फलंदाजी त्याची म्हणता येईल. पण टर्निंग पॉइंट त्यावेळेला ठरला ना, ज्या वेळेला त्याला स्ट्राईक मिळाली, तिथे स्ट्राईक मिळाली, तिथून त्याने रन्स गोळा करायला सुरुवात केली. बॅटवरती बॉल आले, मॅचचा मोमेंटम शिफ्ट झाला. चांगली फटकेबाजी चालू आहे. अमिजी गोलतकर सर यांना आपण पाहतो ना, जिथे बॉलिंग एंड पंचांच्या भूमिकेमध्ये रिव्हर्स स्वीपचा किंग म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. खरं तर जे कव्हर्सला हे स्ट्रोक पाहायला मिळाल्यात ना, पॉइंट आणि कव्हरला, अमिजी गोलतकर सर यांचाही मोह आवरला नसेल. त्या रीतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश करतोय, त्या रीतीचे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून इथे पाहायला मिळाल्यात. चांगली फटकेबाजी चालू आहे, जणू का हायलाइट्सच आपण पाहतोय. शेवटचा बॉल या पंचम मधला, तोही पुढ्यात टाकला. कॅच बनू शकते. संजय चेंडूच्या खाली आलाय आणि इथे कॅच ड्रॉप. प्रथमेशला जीवदान देणं हे महागात पडू शकतं. या खेळाडूची बॅट केवळ षटकारांची भाषा बोलते आणि त्याला जीवदान मिळालंय. येणारे चेंडू शेष राहिले ते 10 बॉल आणि 26 ची गरज. 10 चेंडू आणि 26 धावा. 2 पंचमचा खेळ अजून इथूनही बाकी आहे आणि ड्रायव्हिंग सीट वरती संघ पाहायला मिळतोय. सोनाट MKCC आहेर. सोनाट टीमचा महत्वाचा खेळाडू, ज्याला आपण बॅटिंग करत असताना सध्या घडीला पाहत आहोत. प्रथमेशने काय बॅटिंग केली आहे. चहू बाजूला टोले जंग फटकेबाजी त्याची पाहायला मिळाली आहे. परंतु त्याचा स्ट्रॉंग जो आहे ना, तो ऑफ साइड झोन आहे. स्ट्रॉंग झोन हा त्याचा ऑफ साइड आहे, कारण ऑन साइडला अद्याप त्याने एकही स्ट्रोक खेळलेला नाही. केवळ एक सिंगल लाल्या जर का आपण पाहिली ना, जी त्याने डबल्स घेतली होती मध्यंतरी, हलक्या हाताने सॉफ्ट हँडने खेळला होता. तो अपवाद वगळता त्याने कव्हर्स, पॉइंट, त्याच वेळेला लॉंग ऑफ या क्षेत्रामध्ये रन्स गोळा केलेले पाहायला मिळाल्यात. जर वॅगन व्हील जर बॅटिंगची असती ना, तर जास्तीचे रन्स त्याचे त्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळाले असते. त्याला आपण स्ट्राईक एंडवरती पाहतोय. गोलंदाजीमध्ये फेरबदल. सुजितला इन्व्हाइट करण्यात आलाय. तिसऱ्या पंचमच्या आपल्याला पाहायला मिळत आहे. येणारे 10 बॉल आणि विजयासाठी 26 ची गरज. 10 चेंडू आणि 26 धावा. हाफ ट्रॅकर पहा, हा त्याचा स्ट्रॉंग झोन आहे आणि तिथेच बॉल टाकला. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक षटकार. षटकार षटकार आणि षटकार. धो कोसळणारा पाऊस ज्या रीतीने या मैदानावरती अलीकडे पाहायला मिळाला होता, परंतु पाऊस थांबलाय आणि आज या मॅच मध्ये धावांचाच पाऊस पाडला प्रथमेशने. काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. 10 चेंडू आणि 43 धावसंख्येवरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. या मॅच मध्ये 45 पाहायला मिळाल्या होत्या संजय सकपाच्या बॅट मधून, परंतु प्रथमेश या सामन्यामध्ये 43 वरती नॉट आउट. खोलातला बॉल, वॉट अ डिलिव्हरी. अफलातून चेंडू इथे पाहायला मिळाला होता. टो क्रशर यॉर्कर, ब्युटिफुल बॉल इथे पाहायला मिळाला. बॉल ऑफ द मॅच. खऱ्या अर्थाने या सामन्यातील सर्वात उत्कृष्ट चेंडू इथे पाहायला मिळतोय. 45 धावसंख्येवरती नॉट आउट. 11 बॉल फेस करत असताना इथे बनवलेत. 18 ची गरज आहे. येणारे 8 बॉलचा खेळ. 8 चेंडू आणि 18 ची गरज. प्रथमेश शिंदे आज आमच्या सोबत आहेत. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे डबल्स घेतली जाते का पाहणं फार गरजेचं राहणार आहे. सिंगल मिळाली आहे. स्ट्रायकर इकडे फेकी स्क्वेअर झाली आणि त्याचा फायदा उचलला जाईल. रन्स मिळतील एकंदरीत 3. संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचतीये 49 धावा धाव फलकावरती 64 पाठलाग करत असताना. साठ चेंडू आणि 15 ची गरज.
48 धावसंख्येवरती प्रथमेश नॉट आउट बॅटिंग करतोय. 12 बॉल फेस केले. स्ट्राईक रेट पाक ज्या रीतीने त्याने बॅटिंग केली आहे, 400चा हेल्दी स्ट्राईक रेट आहे त्याचा. आणि त्याच कारणास्तव त्याला मैदानाच्या आतमध्ये जिथे सिंगलला डबल मध्ये आणि डबलला थिअरी मध्ये कन्वर्ट त्याने केलं, त्याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. एका गोष्टीची चर्चा जास्तीची होणार आहे. नारायणने जिथे पकडलेला तो बॉल हात वरती केले नसते ना तर मॅचचा मोमेंटम शिफ्ट झाला नसता. पुन्हा स्ट्राईकला आला प्रथमेश, त्याने 2 षटकार मारले. कॉन्फिडन्स दुगिनीत झाला त्याचा आणि तिथून त्याने मागे वळून पाहिलंच नाहीये. 48 वरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या झपाट्याने पुढे 49 ऑन दी बोर्ड आहेत. 7 बॉल 15. खोलात टाकलेला बॉल पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न. सिंगल मिळते. प्रथमेश काय धारिष्ट दाखवलंय त्याने. पहा 3 वेळेला तो डबल पळालाय. 50 धावा त्याच्या बॅट मधून येतात आणि या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक ठोकलंय. नाव आहे प्रथमेश आणि गाव आहे सोनाट गावचं सुपरस्टारने अर्धशतक ठोकलंय. पहिलं अर्धशतक KSK महाबळेश्वर चॅम्पियन ट्रॉफी 2025 पहिलं अर्धशतक ज्याच्या नावावरती जात आहे तो प्रथमेश. 6 बॉल आणि आता 13ची गरज. 6 चेंडू आणि 13ची आवश्यकता. खोलातला बॉल पुन्हा एकदा डबल मिळू शकते. प्रथमेशकडे तेवढासा स्टॅमिना आहे का हे पाहणं गरजेचं राहणार आहे, कारण केवळ एक सिंगल घेतलीये. 6 आता मात्र येणारी 5 बॉल आणि विजयासाठी 12ची गरज. 5 चेंडू आणि 12ची आवश्यकता. या दोन्ही फलंदाजांनी मागच्या 4 बॉलवरती केवळ पळापळ आणि धावाधाव केली आहे. ही जद्दोजहद कितपत कामी येते ना हे पाहणं फार गरजेचं राहील. शेवटचा आणि अंतिम पंचम कोणाच्या हाती सुपूर्द करण्यात येते हे पाहणं गरजेचं राहील. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्ही देवळी संघाला पाहणार आहात अक्षय. त्याच वेळेला तुम्हाला या KSKचा आणखीन एक स्टायलिश खेळाडू तुम्ही नितीनला देखील पाहणार आहात नेक्स्ट मॅच मध्ये. तदूर या सामन्याकडे वळूया. चुरशीची मॅच. अजय शेलारलाही आपण पाहणार आहात याच पुढच्या सामन्यामध्ये. रुळ आणि कोट्रोशी संघ या 2 गावाला एकत्रित एका संघामध्ये बांधण्यात आलाय. खरं तर हा KSKचा एक सर्वाधिक मोठा निर्णय म्हणता येईल 2 गावांना, आणि तेही 2 अशी गाव आहेत जी एकत्रित आल्यानंतर मला वाटतं सर्वाधिक ताकदवान म्हणतात. परंतु पहा ना वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली त्यांनाही. रुळे आणि कोट्रोशी संघाला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली, ते वेटिंग वरती होते. या 2 गावांची नावं मी ज्यावेळेला पाहिली लॉट्स मध्ये त्यावेळेला म्हटलं की हे 2 गावं एकत्रित जास्तीची मोठी ताकद बनू शकते. दाभेमोहन आणि गावरी संघ तितकासा ताकदवाड आहे. परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कोण मोठं आणि कोण छोटं हे कदापि नसतं, आणि ते शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये. कारण शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये नेपाळ संघाने वेस्ट इंडिजला धूळ चारली, तीही चांगली. या मैदानाच्या आतमध्ये वयात गोलंदाजी मार्कमध्ये सचिन चव्हाण स्ट्राईक वरती प्रथमेश अर्धशतक त्याच्या नावावरती 51 वरती तो नॉट आउट. 5 बॉल आणि विजयासाठी 12ची गरज. 5 चेंडू आणि 12ची आवश्यकता. शेवटचं पंचम. पहिला बॉल उजव्याशीच्या खूपच दुरून, परंतु यष्टिरक्षकाचा वेग घेतोय. 4 बॉल आणि आता मात्र 12ची गरज. नेव्हर गिव्ह अप. शेवटपर्यंत कधी न हार मानणारा सचिन चव्हाण गोलंदाजी करतोय आणि पहिला बॉल त्याच्या माध्यमातून यष्टिरक्षकाचा वेध घेणारा राहिला. 4 बॉल आणि 12ची आवश्यकता आहे. अर्धशतक ठोकणारा बॅटर अजूनही स्ट्राईक वरती आहे. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. धुंडोने साजना सांगतोय व्हॉट अ मॅच. सामना पहा. 7 बॉल आणि 13ची आवश्यकता असणारी मॅच आता मात्र फसू लागली आहे. 3 बॉल आणि आता मात्र 12ची आवश्यकता. ज्या खेळाडूने मॅच आणली 3 चेंडू आणि 12ची आवश्यकता आहे. ज्या खेळाडूने सामना आणला त्यानेच आता मात्र फसवला असं म्हणायला काही वावगे ठरणार नाहीये. स्ट्रायकर एंडकडे येणं किंबहुना शेवटच्या बॉलवरती केवळ एक सिंगल घेणं ही बाब आता मात्र त्याला इथे पाहायला मिळते. अंगलट येऊ शकते. येणारे 3 बॉल आणि 12ची गरज. 64चा पाठलाग. 51 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय प्रथमेश. पुढचा चेंडू सचिन पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल.
स्लोवर वन बॅटची लिडिंग एज कॅच बनू शकते. सचिन चेंडूच्या खाली आला. मॅचची गोल्डन विकेट. आता 2 बॉल आणि 2 षटकारांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 12ची आवश्यकता आहे. सुरेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल झालाय. आज मात्र मैदानाच्या आतमध्ये मैदान गाजून सोडणारा सचिनने इथे पुन्हा एकदा बाजी मारली आहे आणि विकेट प्राप्त केली. पहा, अनेक वेळेला आपण मोठी इनिंग साकारतो परंतु संघाला विजय मिळवून देणं फार गरजेचं राहतं. क्रिकेटमध्ये मीपणा आणून चालत नाही आणि तो कदाचित आला की काय असंच वाटू लागतं. येणारे 2 बॉल आणि विजयासाठी 12ची गरज. 2 चेंडू आणि 12ची आवश्यकता. सुरेश स्ट्रायकिंग मध्ये पाहायला मिळतोय. छोट्या चणीचा खेळाडू आहे. हाईट कम फाईट ज्यादा. या खेळाडूकडे बॅट फिरवण्याची तितकीशी क्षमता आहे. 2 चेंडू आणि 12ची गरज. 2 गाव एक संघ. KSK महाबळेश्वर चॅम्पियन ट्रॉफी 2025. पहिलं अर्धशतक आलं याच मॅच मध्ये. आणखीन एक मोठा विक्रम नोंदवला जाईल का? 2 बॉल 12. येथे वळवला. आथेडी यष्टिरक्षकाचा वेध घेतलाय. डॉट बॉल. मागील 4 चेंडू यष्टिरक्षकाच्या हाती गेलेत. 4 बॉल डॉट आलेले पाहायला मिळालेत. या मॅच मध्ये जर का संजयने 45 बनवला ना तर हे शेवटचे 5 बॉल महत्वाचे होते जे सचिन चव्हाणने हाताळलेत. शेवटचा बॉल आणि तो इथे एक्स्ट्रा स्वरूपामधून धाव येत असताना पाहायला मिळते. अर्थात एकेरी धाव अद्याप खर्च केलेली पाहायला मिळाले. वाईट +1 एकंदरीत 2. 10ची गरज. 1 बॉलचा खेळ शेष. 1 चेंडू आणि 10 धावा. इथे वळवला होता परंतु फटका एक्झिक्युशन इथे चांगलं पाहायला मिळालं नाही आणि अर्थातच इथे आपण पाहतोय की सामना इथे जिंकलाय. दाबे मोहन गावरे संघाने ही मॅच इथे जिंकलेली पाहायला मिळते.